बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा गावातील प्रभाग 2 मधील सार्वजनिक रस्त्याच्या शासकीय जागेवर प्रकाश शंकर उपरवट व सौ मंदा प्रकाश उपरवट यांनी सिमेंट कॉन्क्रीट घरचे व टिन शेडचे बांधकाम केल्याच्या तक्रारी दिनांक 13 जून 2025 पासून गावातील जनतेने वारंवार जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन करून सदर अतिक्रमण काढण्याचे निवेदन दिले होते। दिनांक 21 जुलै 2026 ला या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलीस बंदोबस्त मंजूर झाला होता। करिता सोमवार दिनांक 27 जुलैला अतिक्रमण काढण्यात आले। यावेळी बार्शीटाकळी पंचायत समितीचे विस्तार पंचायत अधिकारी दीपक इंगळे, विनोद वसू उपसरपंच, वनिता शंकर पवार, बबिताताई सरदार, ग्रामपंचायत सदस्य रमेश राठोड, प्रभाकर राठोड, मनीराम पवार, संदीप चव्हाण, उमेश प्रधान, बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक बाडू पवार, हेड कॉन्स्टेबल अनिकेत चव्हाण, माधुरी ठाकरे यांचे सह अनेक पोलीस कर्मचारी व गावकरी उपस्थित होते। नॅशनल मीडिया रिपोर्टर रामदत्त राठोड। आता हे म्हणून जे आहे खऱ्या रीतीने एवढा मोठा गाव बरेचसे लोक अतिक्रमण मध्ये आहे। असुद्धा आपण कोणाला गालबोट लावत नाही सर, कशाला गालबोट लावत? लोकांनी मला गालबोट लावलं ना, मग समाजाच्या लोकांना लावलं, पण खऱ्या रीतीनं पहा हा रस्ता अडवला कोणा या रीतीने सांग आता गावाचं चालते हा रस्ता घर पाळलं तर काही नाही, फक्त मी तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त कोण नाही। आदेश आलेत का नाही शहर तुम्हाला भरपूर वेळ भेटला, तुम्ही आतापर्यंत जे करायचं होतं ते करायला पाहिजे होतं। बरोबर मला दिलेलं आहे आणि नंतर आहेत ना सर्व आहेत, मला एकही नोटीस पावलेलं नाही। पोस्टानं सर्व नोटिसा पाठवल्या, कामगार आहे तुम्हाला त्यावेळेला त्यावेळेस चौकशी झाली, तुम्हाला मी नाही वेळ देऊ शकत। सर्व जे प्रोसिजर आहे ते झालं, आता शेवटच्या क्षणाला एवढंच आहे की तुमचं साहित्य बाहेर काढून घ्या, जे सामान असेल ते। मग असं करा, हा रस्ता कोण आम्हाला शिवगाळ कोण केली? तुम्ही आता जो शिवीगाळचा विषय कामागाळ्यात